नमस्कार सर्वांना. सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची सूचना बोलू शकतो आपण याला. सध्या जी लाडकी बहीण योजना चालू आहे, त्याबद्दल माहिती. आता खरं म्हणजे काय आहे, की आपण 1 तारखेला फॉर्म सुरू होणार होते. पण 1 तारखेला फॉर्म सुरू झाले नाहीत. ॲप्लिकेशन्स हे 2 तारखेला आलं होतं. बरोबर? या अगोदर त्यांनी सांगितलं होतं उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल या 2 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर त्या उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल या दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या होत्या. त्यामुळे त्यांनी ॲप्लिकेशन हे त्या पद्धतीने बनवलं होतं. कोणत्या पद्धतीने? जे की त्यामध्ये आपल्याला उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल प्रमाणपत्र हे टाकायचं होतं. बरोबर? त्यानंतर त्यांनी हमीपत्र एक बनवलं होतं. आता हमीपत्रामध्ये बदल करण्याचा गरजच नाहीये पहिली गोष्ट म्हणजे. पण हमीपत्रामध्ये पण त्यांनी बदल केलाय. सरकारने बदल केलाय हमीपत्रामध्ये पण. तर हमीपत्र सुद्धा जे नवीन आहे ते वेगळं आलेलं आहे. तर या योजनेबद्दल फक्त एक महत्त्वाची बातमी म्हणजे काय? जोपर्यंत सरकारचा एक ठाम निर्णय होत नाहीये. ठाम निर्णय म्हणजे काय? आपल्याला एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिशियल कडून असा अर्जाचा नमुना वगैरे येत नाहीये. गव्हर्नमेंट ऑफिशियल म्हणतोय मी तुम्हाला, की आता तुम्ही विचार करा त्यांनी जे खेडेगावातले आहेत त्यांना आता अर्ज जर असेल माझ्याकडे, अर्ज आहे मी तुम्हाला अर्जाचं पण सांगतो कसा अर्ज आहे वगैरे ते. तर त्यांनी गव्हर्नमेंट ऑफिशियल कडून जोपर्यंत आपल्याला 1 मिनिट मी तुम्हाला सांगतो आता अर्ज कशा प्रकारचा किंवा काय त्यांनी विचारलं गेलंय आपल्याला. तर तर त्यांनी अर्जामध्ये मित्रांनो कोणाकोणाचं नाव दिलं त्यांनी सामान्य महिला असू द्या, त्यानंतर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, शेती सुविधा केंद्र. आता हे जे 7 व्यक्ती आहेत ना, तर 7 व्यक्तीपैकी कोणत्याच व्यक्तीकडे एकदम ऑथरायझेशन वाला फॉर्म कसा भरायचा ही गोष्टीची माहिती नाहीये. कोणत्याच व्यक्तीकडे. सामान्य महिलेचा तर विषय सोडून द्या. सेतू सुविधा केंद्राचा पण विषय सोडून द्या. त्यांच्याकडे पण काही आयडिया आलेली नाहीये. त्यानंतर राहिले अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका आणि ग्रामसेवक. तर ह्या 4 व्यक्ती जे आहेत, 4 अधिकारी जे आहेत, तर त्यांच्याकडे सुद्धा फॉर्ममध्ये काय भरायचे, कसं भरायचं या गोष्टीची कल्पना त्यांनाही नाहीये. तर मित्रांनो थोडासा वेट करा. घाई करू नका. घाई करताय तर फॉर्ममध्ये काहीतरी चुका निघतील. तुम्ही जुनं संमतीपत्र वगैरे डाउनलोड करणार. यासाठी तुम्ही घाई करू नका. आता या व्यतिरिक्त त्यांनी सध्याचे कागदपत्र काय दिलेत मी तुम्हाला सांगतो. आधार कार्ड सांगितलंय. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, त्यानंतर ते नसेल तर जन्म प्रमाणपत्र, ते नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला. ओके. आता आणखी एक त्यांनी सांगितलं की अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. आता आणखी महत्वाचं शाळा सोडल्याचा दाखला हा आत्ताच्या ज्या 40 ते 45 वयाच्या महिला आहेत त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नाहीच आहे. कारण की त्यांचं शिक्षण हे खूप जास्त कमी झालेलं आहे. 3री-4थी पर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि शाळा सोडल्याच्या दाखल्याचा संबंध आलेलाच नाहीये. त्यासाठी राशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र हे त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतो आपण. ज्याच्याकडे रेशन कार्ड नाहीये, ज्याच्याकडे मतदान ओळखपत्र नाहीये, त्यांनी संपर्क करू शकता. मी व्हिडिओमध्ये नंबर टाकणारच आहे. त्यानंतर आहे उत्पन्न प्रमाणपत्र. त्याऐवजी पिवळे किंवा केशरी राशन कार्ड या 2 पैकी ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं अर्जदाराचे हमीपत्र. तर यामध्ये खूप सारा बदल होतोय मित्रांनो. आता तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये बदल करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही कागदपत्रामध्ये बदल करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण हमीपत्रामध्येही बदल होतोय. त्यामुळे तुम्ही थोडंसं थांबा. का थांबा? कारण की हमीपत्र वेगवेगळे अपलोड जर केले आपण, आधीचा फॉर्म वेगळा असेल, नंतरचा फॉर्म वेगळा असेल, त्यासाठी तुम्ही कन्फर्मेशन जोपर्यंत येत नाही एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिशियल कडून, तोपर्यंत फॉर्म भरू नका असं माझं तरी म्हणणं आहे. आणि जर कन्फर्मेशन येतच नाहीये तर तुम्ही स्वतः जाऊन विचारा. ग्रामसेवकला विचारू शकता तुम्ही, की आम्हाला फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी कागदपत्र काय लागतील, कसं हमीपत्र लागेल. सगळ्यात महत्त्वाचं ग्रामसेवक हा काय असणार आहे? हा व्यक्ती ग्रामसेवक हा गव्हर्नमेंटचा ऑफिशियल असणार आहे. तर गव्हर्नमेंटचा ऑफिसर असल्यामुळे तुम्ही ग्रामसेवककडे माहिती विचारू शकता मित्रांनो. यानंतर बँक पासबुक आहे, अर्जदाराचा फोटो आहे आणि त्यासोबत महिलेचा जन्म जर दुसऱ्या राज्यातील असेल तर त्यांचं 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला या 4 गोष्टीपैकी काहीतरी तुम्हाला लागणार आहे. मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं की अपडेट्स येत राहत आहे, नवीन अपडेट येत आहे. त्यामुळे तुम्ही काय करा की घाई करू नका. थोडंसं आणखी 2-3 दिवस वाट पहा. त्यानंतर तुमच्या स्वतःच्या गावातल्या ग्रामसेवकला विचारा, की सर हा फॉर्म भरायचा आहे, तर त्यासाठी कसा फॉर्म आहे, कोणता व्हॅलिड फॉर्म आहे, कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतायत. फक्त ॲप्लिकेशनच्या भरवशावर राहू नका. कारण की ॲप्लिकेशनमध्ये दररोज वेगवेगळे बदल होत आहेत. पण गव्हर्नमेंट ऑफिशियलमध्ये तुम्ही विचारू शकता स्पष्ट त्यांना, की आपल्याला कागदपत्रे काय लागणार आहेत आणि फॉर्म कसा असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.